हॅलो हाय नमस्कार, मी रंजिता। आजच्या आपल्या छानशा नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आम्ही निघालोत माथेरान फिरायला। तुम्ही पण माथेरान फिरायला जायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरेल। जसं की माथेरानला कसं पोहोचायचं, किती वेळ लागतो, टॉय ट्रेनने गेलात तर किती भाडं आहे आणि टॅक्सीने गेलात तर किती भाडं लागते, ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनला सकाळ सकाळची गर्दी बघू शकता तुम्ही। मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन्सला खूप गर्दी असते सकाळ सकाळी। आम्ही स्टेशनला पोहोचलो तोपर्यंत 7:30 वाजले होते। आमची पण ट्रेन येणारच होती। मिस्टरांना आज आहे सुट्टी आणि बरेच वर्ष झाले आम्ही इकडे राहतो, पण माथेरान फिरायला कधीच गेलो नाही। मी फर्स्ट टाइम चालले तर मी तर खूप एक्साइटेड आहे। आणि इथे आम्ही दोघेही हसत होतो कारण की सकाळी उठल्यामुळे दोघांचे पण चेहरे खूप सुजल्यासारखे दिसत होते। लोकल ट्रेन आली, ट्रेन मध्ये बसलो आणि सकाळ सकाळी ट्रेन मध्ये खूप थंडी वाजत होती। मी तर स्वेटर पण नाही आणलं होतं, खूपच गार हवा लागत होती। 20 ते 25 मिनिटातच आम्ही पोहोचलो नेरळ स्टेशनला। नेरळ स्टेशन पासून पुढचा प्रवास आपल्याला टॉय ट्रेननी करायचा होता। नेरळ स्टेशनवरच टॉय ट्रेनचं एक छोटं स्टेशन आहे, इथपर्यंत चाललोत आम्ही। इथं टॉय ट्रेननी जायला खूप गर्दी असते, तिकीट खूप आधीच काढून ठेवावं लागते तुम्हाला। टॉय ट्रेनला 2च डबे होते, एक फर्स्ट क्लास आणि एक जनरल। आणि या ट्रेननी एका वेळेस 100च लोक प्रवास करू शकतात। आणि फर्स्ट क्लासचं तिकीट 350 रुपये होतं आणि जनरलचं तिकीट 95 होतं। आम्ही जनरलचं तिकीट काढलं आणि डब्यामध्ये येऊन बसलो। फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये आणि जनरलच्या डब्यामध्ये खास असा काही फरकही नव्हता। सर्वच जण खूप वेट करत होते ट्रेन निघण्याचा। 5 ते 10 मिनिटांनंतर ट्रेन स्टेशनवरून निघाली। ट्रेन जेव्हा स्टेशनवरून निघाली तेव्हा सर्वच जण खूप एक्साइटेड होते। आगे डॉग भी है। ट्रेन मध्ये बसलेले सर्वच जण खूप खुश होते, खूप फोटोज व्हिडिओज काढत होते। ट्रेन खूप हळूहळू चालते, खूप स्लो गाडी चालते। बाजूला हायवे पण आहे बघू शकता आणि मध्ये मध्ये असे छोटे छोटे स्टेशन पण लागतात। स्टेशनला गाडी थांबल्यानंतर काही छोटं मोठं तुम्हाला खायला पण भेटू शकते। स्टेशनवर विकायला पण असतात। यहाँ खड़ा हो, फोटो खींचता हूँ। यहाँ खड़ा हो, इधर देख, इधर देख। स्टेशनला गाडी थांबल्यानंतर सगळे जण खाली उतरत होते। स्टेशनवर खायच्या प्यायच्या काही पण वस्तू असल्या त्या घेत होते। हा एक पेरू यांनी आणला होता, हा 50 रुपयाचा की 40 रुपयाचा आणला होता। ट्रेन काही जास्त वेळ थांबत नाही, लगेचच ट्रेन चालू झाली आणि सकाळ सकाळी खूप छान दिसत होतं। बाहेर खूप उंच उंच डोंगर दिसत होते आणि खूप हिरवळ होतं। लगेचच दुसरं स्टेशन आलं। स्टेशन आल्यानंतर गाडी थांबली आणि पूर्ण गाडी खाली झाली। सगळेच जण खाली उतरले होते। आतल्या स्टेशनपेक्षा या स्टेशनला भरपूर काही खाया पियाच्या वस्तू मिळत होत्या। आम्ही इथं वडापाव पण घेतला, चहा पण घेतला। चहा तर काही प्यायला जमलाच नाही, कुणाचा तरी धक्का लागला आणि पूर्ण चहा खाली सांडला। इथे सर्वच जण फोटोज आणि व्हिडिओज काढत होते। पूर्ण चहा माझ्या ओढणीवरच सांडला होता। लगेचच ट्रेन चालू होणार होती। सगळे जण घाई ट्रेन मध्ये येऊन बसले। ट्रेनचा प्रवास खूप छान होता, खूप छान सुंदर असे डोंगर दऱ्या दिसत होत्या। खूप छान अनुभव होता। टॉय ट्रेनचा प्रवास खूप छान झाला, मला तरी खूप आवडला। गार्ड है यार, इसमें बैठता क्या वो? अपने बच्चे वो गार्ड का है ना, गार्ड एक ही रहता है ना, दो थोड़ी नहीं। चल तेरे तक लाया मैं वीडियो, ठीक है।
असं वाटत होतं ट्रेन एकाच डोंगरावर चढत आहे उंच उंच। व्हिडिओ मध्ये जेवढे सुंदर असे नजारे दिसत आहेत त्याही पेक्षा रिअल मध्ये खूप सुंदर दिसत होते। टोय ट्रेनचा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा सर्वच जण खूप एक्साइटेड होते, खूप चिल्ला हल्ला करत होते। टोय ट्रेनचा प्रवास पूर्ण 2 तासाचा आहे। सुरुवातीला खूप एक्साइटेड असणारे नंतर अगदी गप्प बसले होते। मागून राहिला खायला बघ। हे बंद राहिले, खाना मागू राहिले खाना। हाँ क्या मस्त बना है। नेरळ पासून ट्रेन निघाल्यानंतर मध्ये 2 स्टेशन लागले। आता हे 3रं स्टेशन आलेलं आहे, अमन लॉज। पण इथं ट्रेन थांबली नाही। इथून माथेरानला पोहोचायला अगदी 15 ते 20 मिनिटं लागणार होते आणि इथून ना बरेच लोक पायी पण जात होते आणि येत पण होते। अमन लॉज या पॉइंट पर्यंत ना टॅक्सी पण येतात। पूर्ण 2 तासाचा प्रवास करून फायनली ट्रेन पोहोचली माथेरान स्टेशनला। सुरुवातीचा 1 तास मस्त फोटोज व्हिडिओज काढत 1 तास मस्त गेला। नंतरचा 1 तास खूप बोर झाला। आमची ट्रेन स्टेशनला पोहोचत होती आणि जी समोर दिसते ट्रेन हे रिटर्नला निघत होती। ट्रेनचा पण टाइम टेबल आहे, त्यानुसारच ट्रेन असतात, दिवसभर ट्रेन चालू नसतात। माथेरानला पोहोचलो। आम्ही कुठले कुठले पॉइंट फिरणार आहोत आणि तुम्हाला पण ते पॉइंट मी दाखवणार आहे। तुम्ही पण त्याच्यासाठी एक्साइटेड असाल, मी पण खूप एक्साइटेड आहे। माथेरान फिरायचा मोठा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। थंबनेल तुम्हाला स्क्रीनवर दिसताय। हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।